गुणाला विटेवरी गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो चालू डोळे कान त्याचे ठाई मन पाये राहो हे निवारो निजाय माया निवारो निजाय माया ऐसी छाया जयाचे डोळे कान त्याचे ठाई मन पाये राहो हे तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाये मन पाये राहो हे प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितंबकराभ्यां द्रुतयेन तस्मा विधातुर्वसत्तये द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहे हरहु कलेश विकार। वा श्रीकांत कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयन जम वा मानसम वा पराधम विहितम विहितम वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितं भुजंगतुंगमालि डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डव तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवम्। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन टाळी वाजवा सगळे जण भजन करा टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल
विश्वमौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमः पार्वते पते शिव हर हर गुना आला विटेवरी गुना आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पाये राहो हे हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये भगवान भोलेनाथांच्या शंभू महादेवांच्या पवित्र दरबारामध्ये गावकरी मंडळींच्या अखंड नवरात्र श्रद्धेने कष्टाने परिश्रमाने पराकाष्ठेने गावातील सर्व वयोवृद्ध मंडळींच्या मार्गदर्शनाने थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने गुरुनाम गुरुवर्य कैलासवासी वैकुंठवासी श्री संत अशोकजी महाराज आळंदीकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी लावलेलं हे रोपटं इवलेशे रोप त्याचा बेलू गेला आज जर ते असते तर त्या वेलीला केवढं मोठं फळ आलंय हे त्यांनी त्यांच्या नजरेने बघितलं असतं. गुरुनाम गुरुवर्य श्री संत अशोकजी महाराज यांच्या प्रेरणेने पूर्ण गावाच्या एकजुटीने चालत आलेली ही भक्ती साधना नामसाधना भक्ती उत्सव कीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंचमवेद गाथा भजन तदनंतर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ भागवत कथा प्रवक्ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार शिवचरित्रकार श्री संत गजानन महाराज यांचं चरित्र गोड ज्यांनी जगासमोर मांडलं. हरिभक्तिप्रायण आदरणीय जयरामजी महाराज सरनाईक यांच्या मुखातून भागवत कथामृतपान तुम्ही करत आहात. भागवत झाल्याच्या नंतर सायंकाळी हरिपाठ महाप्रसादाच्या पंक्ती महाप्रसाद झाल्याच्या नंतर यावेळेला कीर्तन 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर थोडा बहुत जागर झाल्याच्या नंतर अखंड चालणारा विना सकाळीच्या ब्राह्मी मुहूर्ताला काकडा एकंदरीत चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा आपल्या या सप्ताहातील आजचा 5वा दिवस 5व्या दिवसाची कीर्तन पुष्प तुम्हा सर्व मायबापांच्या वतीनं ज्यांचा मला फोन आला आपल्या गावाचं नाव कीर्तनाच्या माध्यमातून भागवत कथेच्या माध्यमातून ज्यांनी लौकिक केलं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही नेऊन पोहोचवलं. आपल्याच गावातील सुपुत्र कीर्तन केशरी कीर्तनाचार्य परममित्र हरिभक्तिप्रायण आदरणीय कोणबाजी महाराज पासदगावकर त्यांच्या माध्यमातून चोपदारांच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तप्रायण अशोक महाराज चोपदार यांच्या माध्यमातून हरिभक्तिप्रायण ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक ज्यांना गोड अभ्यास आहे माझे माहीत ज्ञानेश्वरीचा हरिभक्तिप्रायण आदरणीय आत्मारामजी महाराज रायवाडीकर या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा या कीर्तनाच्या अनुषंगाने ज्यांचा गोड पखावज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परमार्थ प्रेमी आमच्या महाराज मंडळीवर प्रेम करणारे सदा हसमुख चेहरा हरिभक्तिप्रायण मृदंग मेरू तालमनी मृदंग भूषण परममित्र आदरणीय श्रीकांतजी महाराज टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी यांनी गोड भजनाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक गायन कोकिळा कंठभूषण आदरणीय माऊली महाराज ज्यांना चालीसाठी साथ केली. माऊली महाराजांना हरिभक्तिप्रायण गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद आमच्या जवळचे आमचे शिवबंधू हरिभक्तिप्रायण आदरणीय परमार्थ प्रेमी विठ्ठल महाराज जवळीकर तसेच सर्व मंडळी आत्माराम महाराज असतील आमचे देगावकर उत्तमरामजी महाराज असतील रांजणेकर असतील नेरलीकर सगळेच घेतो आता ते भैया असेल आणि ही शिक्षण संस्था आता या लेकराईसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. किती गोड पावले खेळायलेत बघा हे लेकरं
आनंद वाटतो या लेकरांकडे बघितल्याच्या नंतर. हे खरं आपल्या देशाचं भविष्य आहे, हे देशाची पुढची पिढी आहे आणि आपला जे परमार्थ टिकवणारी पिढी आहे ते म्हणजे हे सगळे लेकरं. आजच्या पंक्तीचे यजमान ज्यांनी मला दत्तक घेतलंय 10 जणांनी. दत्तक म्हणजे कळतंय ना, ज्या 10 जणांनी. कसं असते बघा, भाषा बदलत असते. आता तुमचं नांदेड, तुमचा जिल्हा म्हणजे पैसेवाला जिल्हा. उगा इशारा केला. लातूर जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं गेल्याच्या नंतर एक आई माऊली म्हणली, महाराज तुम्हाला रावण भात वाढू का? आता रावण भात वाढू का म्हटल्यावर माझी ही मेमरीच हँग झाली. मी म्हणलं आई साहेब मला खिचडी माहीत आहे, मला मसाला भात माहीत आहे, मला काय काय जिरा भात माहीत आहे, आणखी काय असते ते इकडं आंध्र तेलंगणा गेल्यामध्ये पुलाव भात माहीत आहे. महाराजनीचं माझं जर भांडण झालं तर मला करपलीला सुद्धा माहीत आहे. पण हे रावण भात म्हणजे काय भानगड माहीतच नाही. ऐकून ठेवा, उद्याच कामी पडेल तुमच्या. मी म्हणली महाराज रावण भात म्हणजे लई छान. मी म्हणलं कसा? रात्री उरलेला भात, त्याला सकाळी दिलेली फोडणी, त्याचं नाव. तेच जिल्हा बदलला की भाषा बदल. दत्तक म्हणजे ओटीमध्ये घेतले मला 10 जणांनी, हे सांगत होतो. हे आजच्या पंक्तीचे 10ला 10 यजमान, आतापर्यंत दररोजच्या पंक्तीचे झालेले यजमान, होणाऱ्या अन्नदानांच्या पंक्तीचे यजमान, सगळ्यांच्या चरणारविंदी आणि मुद्दाम कीर्तन ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, शिवपुराण कथाकार, संत चरित्र कथाकार, परमार्थ प्रेमी आमच्या महाराज मंडळीवर प्रेम करणारे परम मित्र गुरुबंधू हरिभक्तीप्रायण आदरणीय शिवाजी महाराज पावडे वाडीकर, ते सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी मुद्दाम आले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा सगळेजण. एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी माझा बळीराजा, कष्टकरी शेतकरी राजा, विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, वाचक सूचक मंडळी, आमचे विनेकरी बाबा आणि तेच विशेष आहे. आता पत्रकार साहेब असतील, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आपलं आता हे सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे, इथून पुढे भविष्यामध्ये कधीही आदरणीय आमच्या भाऊचं यूट्यूब चॅनल नाव टाकलं, वारकरी संत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटी वाजायला. आमच्या दादाचं, तुमचं नाव काय भैया? ओम भाऊ किरकणकर, त्यांना कोटी कोटी टाळ्या वाजवा एकदा. त्यांचं कधी ऐकायला मिळालं आता इथून पुढे कधीही. फक्त सबस्क्राईब करायचं. वारकरी संत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबर आपल्याला कधी ऐकायला मला ते मोबाईलचं लई कळतही नाही हो, मी साधा कथा कीर्तन करणारा माणूस आहे. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, राष्ट्रमाता, विश्वमाता जिजाबाई साहेब, देवी अल्लाबाई होळकर यांच्यासारख्या माझ्या आई मावल्या, माय मावल्या, आई बहिणी, एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी. आता राहिलेल्या मंडळीसाठी आणि माझ्या तरुण बांधवासाठी विशेष. तिकडे गेल्याच्या नंतर आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. छोटंसं गाव, पण तरुण मंडळीने चांगला उपक्रम राबवला. एकदा टाळ्या वाजवा गावातल्या तरुण मंडळींसाठी. मालेगाववरून आलेले आमचे बंधुराज असतील, एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी. भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती फुले वाहतो वाकून, हनुमंतरायाच्या चरणी, संत महात्म्यांच्या चरणी फुले वाहतो वाकून मंडळी. आणि राहिलेल्या सगळ्या मंडळीचं तथा माझ्या तरुण बांधवांचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा मान राखून. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी बघताय ना, त्यांना विनम्र अभिवादन, नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेल्या अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर अगोदर ठेवील, म्हणजे सगळं कीर्तन कळायला सोपं जाईल. ऐका माहिबा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात.
आणि जगाचे मालक दयागण पांडुरंग परमात्मा विटेवर कसं आले ही पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवतात. निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा सगुण साकार झाले आणि विटेवर आले. गुन्हा आला विटेवरी. गुन्हा या शब्दाच्या माध्यमातून एवढं संबोधन केलं जगाला. निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा. निर्गुण म्हणजे गुण नाही, निराकार म्हणजे आकार नाही, आत म्हणजे ज्यांच्या अगोदर काही नाही आणि परब्रह्म म्हणजे ज्यांच्या नंतर काही नाही. असे निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा सगुण साकार झाले आणि विटेवरी होऊन उभा राहिले. गुन्हा आला विटेवरी. पितांबर धारी सुंदर जो. मग जगाचे मालक कसे आहेत? पितांबर धारी आहेत आणि दिसायला सुंदर आहेत. मग अशा भगवंताचं रूप डोळ्यांनी बघावं, गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं. डोळे कान त्याचे ठाये, मन पाये राहो हे. मग होईल काय? डोळ्यांनी रूप पाहलं, कानाने गुणगान ऐकले आणि मन भगवंताच्या चरणी तदाकार झालं. साधकाला नवे नवे जीवाला संसारातून परमार्थाकडे जाण्यासाठी, भगवंताची प्राप्ती होण्यासाठी प्रतिबंध जर कशाचा असेल तर ती ही माया, त्रिगुणातीत माया. ही माया त्या साधकाला शरण आल्याशिवाय राहणार नाही. त्या साधकाचा मायेवरही विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. भक्ती केल्यावर विजय प्राप्त होईल नवं नाही. फक्त भगवंताच्या छायेला जरी बसलं. निवारो निजाय माया ऐसी छाया जयाचे. आमच्या मालकाच्या छायेला जरी बसलं तरी ही सगळी माया पार करून जीव भगवंतापर्यंत पोहोचेल. मग ते भगवंत आहेत कसे? विटेवरती उभा आहे. तुका मने सम ध्यान, ध्यान सम आहे, चरण सम आहे, दृष्टी नासागरी आहे, कटावर कर आहे. ते हे चरण सुकुमार. मग अशा भगवंताचं रूप डोळ्याने बघावं, गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं. डोळे कान त्याचे ठाये, मन पाये राहो हे. अभंगाचा सरळ आणि साधा अर्थ झाला आपलं कीर्तन. विठाला विठाला चोपदार सुखराव काढू खात आहे. हा, एवढ्या प्रेमानं आणलीत. आणि 5 मिनिटं. आता मला लई हे आवडते बघा, वाटायले असं जावं घरी. ते महाराजनीला एरीमेरीच वाटायले गिराईक, वाटायले हे काहीच नाही. आणि ज्याचं त्याला मानच नसते ना. नसते बाहेर. आता आमचा मानपान कोणाला? पण आमच्या घरी तुम्हाला वाटतंय आमचं बरं आहे आणि आम्हाला वाटतंय सगळ्याचं सारखंच आहे. विठाला विठाला चोपदाराला का विचारलं? चोपदाराला वाटायले आणखी महाराजांना 2 घंटे तरी ठेवा. मुंडको मुडू का? हा, खरंच प्रेम करतात चोपदार माझ्यावर. कुठेही कीर्तन असलं तर 10 फोन असतात त्याचे, 10 फोन. आणि यांना कोणीच कटाळत नाही बघा. स्वभाव चांगला आणि दिसायला सुद्धा हा पांडुरंगासारखं रूप आहे. मला एवढं आवडायलेत. माणसाला किती आवडत असतात म्हणजे तुम्हाला म्हणायलो मी. हो, तुम्ही मराठीला कोणीकडे नेऊ नका. वा वा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा सगुण साकार कसे झाले ती पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवतात. विटेवर का आली आणि कसं आली बघा. एवढा मुद्दा घरी न्या. पहिले 10 मिनिटं सारं कीर्तन जरी घरी नाही नेलं मायबाप, फक्त पहिले 10 मिनिटं घरी घेऊन जा. आजचं कीर्तन सार्थक झालं. वाटत असेल परमार्थ न करता भगवंताला आपलंसं करायचंय, वारी न करता भगवंत आपलेसे झाले पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथा न वाचता भगवंत आपलेसे झाले पाहिजे, हरिपाठ न म्हणता भगवंत आपलेसे झाले पाहिजे, माळ जप न करता भगवंत आपलेसे व्हावा असं जर वाटत असेल ना मायबाप, एकच रामबाण उपाय सांगतो. भगवंत आपलेसे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेनं आपापल्या घरी आपापल्या मात्या पित्याची श्रद्धेने अंतकरणातून सेवा करा. माझा देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे मात्या पित्यांच्या सेवेमध्ये. मोकळं नाही. तुम्ही म्हणता जिम्मेदारीनं, हो जिम्मेदारीनं.
सखळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेची किर शरीरे लोन कीजे माय बापे केवळ काशी माय बापे केवळ काशी तीर्थाशी सरळ निषेध सांगितला बघा. चार धाम सप्तमोक्षपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग सगळं मात्या पित्यांच्या चरणामध्ये आहे. जर आपण त्यांच्या चरणाची सेवा केली दररोज जर दर्शन घेतलं तर सगळ्या तीर्थाला गेल्याचं पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. सखळ तीर्थाची धुरे जी एका तेने न जावे तीर्थाशी सरळ निषेध सांगितलाय बघा. दृष्टांत दिला बघा. आपल्या संत मांदियाळीमध्ये एक संत झाले. त्या संतांचं नाव श्री संत रोहिदास महाराज. महाराज गोड चरित्र केलं तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्या गावामध्ये वेगवेगळं चरित्र सांगितलं. आनंद वाटला मला. श्री संत रोहिदास महाराज आई वडिलांना आजार जडला. रोहिदास महाराजांच्या कथा सगळ्यांना पाठ आहे. डोळ्यात पाणी येईल मायबाप एवढा मुद्दा घरी न्या बस. बाकी सगळं कीर्तन न्यायची गरज नाही. असा आजार जडला की बंगईवर टाकून झोका दिला तरच शरीराचा दाह शांत व्हायचा, नाहीतर हजारो विंचू चावले इतका दाह व्हायचा शरीराचा. दररोज झोका द्यायचा. झोका बंद पडू दिला नाही महात्म्यानं. मायबाप तीळ मात्र सुद्धा आपण आपल्या मातेपित्यांची सेवा करत नाही. क्षमा मागून बोलतो. तुमचं लेकरू म्हणून पायाला हात लावून बोलतो. तीळ मात्र सुद्धा संत महात्म्यांच्या तुलनेमध्ये तीळ मात्र सुद्धा आपण सेवा करत नाहीत बघा आपल्या मातेपित्यांची. काय सेवा असेल. रात्रंदिवस बंगईचा झोका बंद होऊ दिला नाही का. हजारो विंचू चावले इतका माझ्या मात्या पित्यांच्या शरीराचा दाह होते जर झोका बंद झाला. पण विचार केला घरातला करता धरता मी जर रात्रंदिवस झोका देत बसू तर मातेपित्यांच्या उदरनिर्वाहाचं भागायचं कसं. जीवन जगत असताना 4 पुरुषार्थापैकी अर्थ नावाचा पुरुषार्थ लागतो. पैसा लागतो. पैशाशिवाय जीवन चालत नाही. घरचा करता धरता मी आणि रात्रंदिवस जर आईवडिलांना झोका दिला तर मग काम कोण करायचं. मायबाप महात्म्यानं झोकाही बंद होऊ द्याला नाही ओम भाऊ. आणि आईवडिलांची सेवा सुद्धा बंद केली नाही. जिथं चांभाराचं काम करायचं आहे ना. चांभार समाजामध्ये जन्माला आले होते. चांभाराचं काम करायचंय तिथं बसले. नाटीवरून बंगईची दोरी अलीकडे घेतली आणि बंगईची दोरी डोक्याच्या शेंडीला बांधली. कशाला. काम करत असताना मान हलवायची. मान हल्लं की दोरी हलायची आणि दोरी हल्ली की बंगईला झोका तयार व्हायचा. कामही बंद नाही आणि मात्या पित्यांची सेवाही बंद नाही. सांगा एवढी सेवा केली आपण आपल्या आई वडिलांची. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा बोलून गेलो. संत महात्म्यांच्या तुलनेमध्ये काही सेवा करत नाहीत बघा आपण. रात्रंदिवस झोका द्यायचा. मात्या पित्यांना संकोच वाटायचा. कुठं हरवलं असेल आमचं मरण. लेकरू धापा टाकतंय, दमा देतंय, घामाघूम होतंय. आमचं जर एकदा मरण आलं तर लेकराच्या पाठीमागची ही झंझट जाईल. मात्या पित्यांनी संकोच करायचा आणि आपापसामध्ये बोलायचं आपलं मरण कुठं हरवलं असेल. किती रे त्रास देतो आपण लेकराला. असं ऐकल्याबरोबर टळ दिशी डोळ्यातून पाणी यायचं.
मात्र सेवा बंद केली नाही, काही सेवा करत नाही दादा आपण आपल्या माते पित्यांची, आज गरज आहे त्यांना. आपण म्हणतो महाराज माता पिता घाण वागायले तो माफी मागून बोलतो, आपण जेवढं घाण वागलो ना त्याच्या 1% सुद्धा आपले आई वडील आपल्या बरोबर घाण वागत नाहीत. आपण जेवढं घाण वागलो ना आई वडिलांबरोबर त्याच्या 1% सुद्धा आपले आई वडील आपल्या बरोबर घाण वागत नाहीत. आठवा कसं विसरलो आपण, ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला वडिलांनी चांगले कपडे घातल्याने गावाला निघाले, आपण पाठीमागं लागल्याबरोबर वडिलांना ये बाळा आलापाला घेतला, खांद्यावर घेतलं, खांद्यावर घाण केली आपण. कोणाच्या? वडिलांच्या खांद्यावर घाण केली. कसं विसरलो आपण? चिळस नाही वाटली, कौतुक केलं आपल्या वडिलांना, माझा राजा माझा राजा म्हणून आपले लाड लळे कौतुक पुरवलं दादा. अरे तोंडामध्ये गुळणी घ्यायची, तोंडावर मारायची, एकदा नाही हजारो वेळेस तोंडातली गुळणी आपण वडिलांच्या तोंडावर मारली, आईच्या तोंडावर मारली. एवढं घाण वागलो आपले आई वडील वागतात आपल्या बरोबर? जेवत होती आपली आई, जेवता जेवता ताटाच्या जवळ घाण केली आपण, चिळस केली नाही आपल्या आईनं. अरे उठली आपली आई, बाथरूम मध्ये नेलं, स्वच्छ केलं आणि पुन्हा जेवायला लागली, चिळस केली नाही, लाड लळे कौतुक पुरवलं आपलं मायबाप कौतुक. आणि आज त्यांना गरज आहे. कसं विसरलोत आपण? कसं विसरलो आपण? म्हणतो म्हातारं म्हातारी एक एक वस्तू 4-4 वेळेस मागायले, आपण 1000 वेळेस मागितली एक एक वस्तू. यात्रेला गेल्याच्या नंतर फुगा नाही दिला तर दिल्याशिवाय आपण शांत बसलो नाही, एखादं खेळणं नाही दिलं दिल्याशिवाय आपण शांत बसलो नाही. विसरलो कसं आपण? मायबाप आज गरज आहे त्यांना, काही लागत नाही, सगळं मिळायला लागलंय दादा. आपल्याला मित्राला बोलायला वेळ आहे, फोनवर फेसबुक व्हॉट्सअप चालवायला वेळ आहे, बाकी पाहुण्या रावण्यांना बोलायला वेळ आहे, पण मायबाप आपापल्या मात्या पित्यांना बोलायला वेळ नाही दादा. डोळ्यात पाणी येतं. बसा बसा म्हाताऱ्याच्या जवळ, आईच्या जवळ बसा आणि बसल्याच्या नंतर 10 मिनिटं पाय चेपा. 10 मिनिटं द्या आई वडिलांसाठी दिवसभरातली, जास्त नाही मागत मी. किती मिनिटं? 10 मिनिटं. बसा, हातपाय चेपा आणि सहज म्हणा, बाबा चाललोय नांदेडला, आणायचंय का काही? तब्येत बरी आहे ना आई बाबा? बरं वाटतंय ना आता? जेवण झालंय का? एवढंच, बाकी याच्यापेक्षा जास्त नाही बोलायची गरज. एवढं जरी बोलले ना मायबाप, आईला आनंद होईल, आपल्या वडिलांना आनंद होईल. अरे म्हाताऱ्याला चालता येत नसेल तर काठी टेकत टेकत आपले वडील मंदिराकडे येतील आणि मंदिरावर असलेले मित्र असतील ना, त्या मित्राला स्वाभिमानानं सांगतील आपले वडील, ऐकलं का तात्या? अरे ऐकलं का बा? माझ्या लेकासारखा लेक अख्ख्या गावामध्ये नाही. अरे माझ्या शब्दाच्या बाहेर नाही माझा लेकरू. अरे रोज मला विचारल्याशिवाय माझं लेकरू घराच्या बाहेर पडत नाही. माझ्या एवढं प्रेम करणारा लेकरू गावात कोणाचं नाही, असं स्वाभिमानानं आपला बाप सांगत फिरल दादा. फक्त 2 गोष्टी प्रेमानं बोला आणि 10 मिनिटं हातपाय चेपा. एवढा मुद्दा जीवनभर अंतकरणाच्या डायरीवर करून ठेवा. जे हात आई वडिलांच्या सेवेसाठी समोर आले ना, ते हात या जगामध्ये कोणाच्या समोर पसरायची गरज नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर आई वडिलांच्या सेवेमध्ये. फक्त सेवा करा मायबाप. रात्रंदिवस सेवा चालली. काय सांगत होतो मी? रविदास महाराजांची संकोच वाटायचा आई वडिलांना, यांची सेवा नित्यनेमानं सुरू आहे. एक जणाने बायकोला खांद्यावर घेतलं होतं आणि चालला होता तीर्थयात्रेला. कुठं? काशीला. आई वडिलाच्या गळ्याला काय बांधली? दोरी बांधली. आणि बायकोला कुठं घेतलंय? आणि बायको कोठा असती? कोठा असती? डेअरिंग लागते, चोपदार. हा, डोळे वटारल्या बरोबर तिनं थर 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 कापावं, याला डेअरिंग लागते. ते आणि कोणाची खांद्यावर असती ना, तशी खांद्यावर घेतली. कोण? पुंडलिकरायानं. चालले होते कुठं? तीर्थयात्रेला. जात असताना श्री संत रविदास महाराजांची नगरी लागली मायबाप. नगरी लागल्याबरोबर हे दृश्य पाहलं. शेंडीला झोका बांधलेला आई वडिलांच्या बंगईचा आणि काम करत करत मान हलवायची, झोका द्यायचा. आदरला पुंडलिकराय, हादरला.
अरे माझ्यासारखा पापी, माझ्यासारखा दुर्जन, माझ्यासारखा राक्षस कुणी नाही. काय महात्मा असेल? बंगईची दोरी डोक्याच्या शेंडीला बांधली आणि तीच दोरी मी गळफास लावलाय मात्या पित्यांच्या गळ्याला. माझ्यासारखा राक्षस कोणी नाही, माझ्यासारखा दुर्जन कोणी नाही. लगेच पत्नीला खाली उतरवलं आणि आले, साष्टांग प्रणिपात केलं. जसं बाबांनी केलं ना मला साष्टांग प्रणिपात, तसा साष्टांग प्रणिपात केला. डोळ्यातून अश्रुधारा वाहल्या आणि म्हणले, महाराज मला प्रेरणा मिळाली, मला क्षमा करा, मला आशीर्वाद पाहिजे तुमचा. रोहिदास महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. म्हटले, जसं मी आई वडिलांची सेवा करतो ना, बस आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. माझं वचन आहे, देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. त्याच शब्दावरती विश्वास ठेवला. परत फिरले पंढरपूरला माघारी. एवढ्या अंतकरणातून सेवा केली, एवढ्या अंतकरणातून सेवा केली. परिणाम पांडुरंग परमात्मा आले, पुंडलिका मी आलोय. देवा वेळ नाही मला. काय करायलो मी? काय करायलो? आई वडिलांची सेवा करायलो. वेळ नाही देवा माझ्याकडे. मग पुंडलिका तोपर्यंत काय करू? वीट फेकली, उभा राहा या विटेवरती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. वा विठ्ठल महाराज माऊली. आमचा प्राण म्हणजे शिष्टीमानी हे सर्व गुणीजन मंडळी असतात बघा. वा वा एकदम गोड वातावरण वाटायले. सकाळीच्या 4 वाजस्तोर कीर्तन सोडू नये. पण पुन्हा मग तुम्ही मला दुमार सांगणार. गुन्हा आला विटेवरी. कळालं भगवंत विटेवर का आले आणि कसं आले. पुंडलिक रायानं आई वडिलांची सेवा केली. दररोज आरती म्हणतो बघा आपण मालकाची. योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिशे दिव्य शोभा, परब्रह्माचे भेटे पुंडलिक गेले गा. मला पाठ नाही.
काय ऐकणारे मंडळी, नाही तर काही काही जणाला रेंजच येत नाही बघा. पण तुम्ही सगळेजण सर्वांगाचे कान करून ऐकायले. तुम्हाला कळालं हे चुकलंय, नाही मुद्दाम चुकीलं मी. कोणाकोणाचं लक्ष आहे, कोणा परब्रह्माचे भेटी पुंडलिक गेले का असं म्हणतो का? काय म्हणतो? पुंडलिकाचे भेटी. बघा, साक्ष रात्रंदिवस भगवंताच्या सानिध्यामध्ये राहिलेले संत शिरोमणी नामदेव महाराजांनी प्रमाणित केलंय. पुंडलिकाचे भेटी. कोणाचे भेटी? काय केलं मग? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. काकडा चालू आहे. आदरणीय आत्माराम महाराज म्हणतात बघा, काकड्यातली साक्ष. हे सुख पुंडलिके कैसे आनियले बापे. सुख पुंडलिके. कोणतं सुख? आज जगाचे मालक विटेवर आपल्याला दर्शन देण्यासाठी आहेत ना. हे सुख, हे सुख पुंडलिके कैसे आनियले बापे. काय केलं? निर्गुण साखारिले आम्हाला गे हे सोपे. आपल्याला भक्ती करण्यासाठी मालक कधी सोपे झाले? पुंडलिक रायानं निर्गुण निराकाराला सगुण निर्गुण साखारिले आणि मग आम्हा लागे ही सोपे. मग आपल्यासाठी भगवंत भक्ती करण्यासाठी सोपे झाले. कळालं? गुन्हा आला विटेवरी. कळालं इथपर्यंत? आता थोडं पुढे जाऊ. पितांबरधारी सुंदर जो. काय म्हणाले जगद्गुरु तुकोबाराय? देव पितांबरधारी आहेत आणि दिसायला सुंदर आहेत. आता पंढरपूरला सगळेजण गेलो आपण. भगवंताचा कल्लर जाऊ आयरवाडीला. नाही नाही, डायरेक्ट काळा म्हणा. हा कसा तू म्हणताल महाराज? साक्ष एक नाही किती बी. ठाईचाची काळा अनादी बहु काळा मनानी वेदा चाला मनानी वेदा चाला लावी लागे माय लावी लागे माय. काकड्यातल्या चाली आहेत बघा. आनंद वाटतो ह्या चाली. ठायेचाचे काळा अनादी बहु काळा मनोनिवेदा चाळा लावी लागे माय लावी लागे. वा श्रीकांत महाराज, तुम्ही एवढं गोड वाजवाय म्हणून मला कळायले. नाही तर मला काय, मला स्वराचं माहीत नाही का ताल. बनी तो बनी नाही तर परभणी.
आमचं कसं आहे, बनी तो बनी नाही तर परभणी. परभणी का जगात, जर्मनी भारतात, म्हणून बनी तो बनी नाही तर परभणी. ते काही आलं तर आलं, नाही तर ते गेलं. मग ठाई चाची काळा, जळालं वाजलं पोळालं मधला असा काळा नाही. कधीपासून? ठाई चाची काळा, अनादी बहु काळा, मनोनी वेदा चाळा लावी लागे. देव कसे साक्ष दिली की आता मी. देवाचा कलर कसा? काळा. आणि तुकोबाराय का नाही म्हणायले? सुंदर. आणि भगवंताचा कलर काळा, आणि तुकोबाराय काय म्हणायले? सुंदर. आता हे विशेषण सोबल का हो? सोबल हे विशेषण. मग सुंदर या शब्दाची व्याख्या बघा. संत महात्म्यांना वरल्या कलरचं घेणं नाही, अजिबात नाही. वरल्या कलरवर बिल कोण फाडतंय? या वरल्या कलरवर बिल कोण काढतंय? तुम्ही आम्ही. आता बघा, मुलगी बघायला गेलो आपण. मुलगी बघायला गेल्याच्या नंतर रूपानं कशी आहे ते बघतो का मनानं कशी आहे ते बघतो? काय काय बघतो आपण? 4-2 मित्र घेऊन जातो, भाऊभाऊकीचे माणसं घेऊन जातो, आणि काय बघतो? फक्त आता बघायला जायचंच काम राहिलं नाही. नवरदेव माणुसकीचे झालेत. आपण काय लवकर कळालं तुम्हाला? एवढे कामून माणुसकी आले, कामून नाही की विचारायला, एवढे माणुसकीचे झाले. आता तुमच्या नांदेडचं मला माहीत नाही, पण आमच्या परभणीमध्ये एवढे माणुसकीचे झालेत. म्हणालेत महाराज फक्त स्थळ आणा, बघायला सुद्धा येणार नाही. फक्त काय करा? स्थळ आणा. एवढे माणुसकीचे झाले शिवाजी महाराज आमच्या तिकडं. आता तुमच्या इकडं नाही, तुमच्या इकडं पैसेवाले लोक तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्या इकडं नाही ती परिस्थिती. आमचं सांगायला ते आपण काय बघतो? वरला कलर. आणि वरल्या कलरवर बिल फाडले ना, फसवणूक होती. बघा, लग्नाला 15 वर्ष झाले तुकारामजी बेंडे, आणि 15 वर्ष झाल्यावर पती पत्नी आनंदानं बोलत बसले होते. बिचारे कधीतरी आनंदानं बोलत बसतात. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय माहीत? मी काय संन्यासी नाही. कधीतरी बिचारी आनंदानं बोलत बसत असतात. तसं बिचारायचं आनंदानं बोलत बसले, आणि बोलता बोलता एवढ्या गप्पा रंगल्या, मस्त हसायलेत, गुलुगुलू बोलायलेत, मस्त हसायलेत, गुलुगुलू बोलायलेत. बोलता बोलता ते मालक जे होता ना, नवरा, त्याला शिंक आली. आच्छी केल्याबरोबर त्यानं ते वरचे 16 दात बसलेले होते आणि खालचे 16 दात बसलेले होते. आच्छी केल्यावर झटका बसला, आणि सगळे 32 दोन्ही कवळ्या पत्नीच्या पुढी पडल्या. पत्नीच्या पुढी पडल्याबरोबर हसायला लागला. ती म्हणली मालक काऊन हसायले? जोरजोरात हसायला. म्हणली काऊन हसायले? दात इचकू नका सांगा. लई बोलतात महाराज, सहजच म्हणतात. तुम्हाला काही कळत नाही. मजीच मला म्हणली एका दिवशी तुम्हाला काही. मी म्हणलं बस गुन्हा ना. ते म्हणले दात इचकू नका, काऊन हसायले ते सांगा. म्हणलं आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? ती म्हणली 15 वर्ष. म्हणला फशीलं पठ्ठ्यानं तुला. म्हणजे कसं काय? म्हणला लहानपणापासूनच चॉकलेट खाऊन दात सडून गेले होते. म्हणला म्हणजे लग्नाच्या आधीपासून दात बसलेले आहेत. म्हणला आतापर्यंत तुला कळू दिलं का? आता शिंक आली, झटका बसला म्हणून पुढी पडले म्हणून कळालं. म्हणला तुला आतापर्यंत तुला कळू दिलं का? सांग, फशीलं का नाही? आणि हसायला लागलं जोरजोरात. ते जोरजोरात हसायला लागलं, ती याच्याहून जोरात हसायला लागली. कोण? पत्नी याच्याहून जोरात हसायला लागली. आता भानगड अशी झाली, तिचं हसणं सुरू झालं, याचं बंद झालं. हे म्हणला तू काऊन हसायली? ती म्हणली नका, तुम्हाला सहनच होणार नाही. नाही म्हणला सांग काऊन हसायली ते सांगावं लागेल. म्हणली सहन करताल का? मला हो. तिनं ते डोसक्यावरचा टोप उचलला आणि याच्या हातात दिला. म्हणली लहानपणापासून हंडी. तुम्हाला दात नाहीत आणि मला, तुम्हाला लहानपणापासून एकही दात नाही आणि लहानपणापासून मला एकही. मी लहानपणापासून हंडी, तुम्ही लहानपणापासून बसले. हे सगळं विनोद द्या सोडून, हे सगळं कोण्या कलरवर बिल फाडले? बिल काढले कोण्या कलरवर? वरल्या कलरवर. पण संत महात्म्यांना वरल्या कलरचं घेणं देणं नाही भाईबा. उष डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी अंतरेचे
घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची घेतो पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची वरल्या कलरचं घेणं नाही, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. सुंदर या शब्दाची व्याख्या केली माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहेत बघा तुम्ही. संत महात्म्यांनी नवे नवे शास्त्रकारांनी व्याख्या केली. सुष्टुम आंदरम यश तत् इति नाम सुंदर. विठाला 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 सुष्टुम म्हणजे चांगलं, अंतरम म्हणजे आतलं, यश म्हणजे ज्याच्या स म्हणजे ते, ज्याच्या आतलं सुंदर आहे ते. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान 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 उभे विटेवारी. काशे पितांबर तुळशी हार गळा 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 काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर. सुष्टुम अंधरम यशत. सुष्टुम म्हणजे आतला, अंधरम म्हणजे चांगलं, यश म्हणजे ज्याच्या, स म्हणजे ते, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कळाला आता इथपर्यंत? किती सुंदर आता भगवंत. राजस सुकुमार. यदादित्यगतम तेजो जगत भासयतेखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकाम आणि दहन पाचान सिद्धी करीत शे निरवधी हे हुताशी तेजो वृद्धी माझीची गाय. जरी की पगडी बांधे हरि सुंदर आँखवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. जरी पगड़ी बांधे जरी पगड़ी बांधे सुंदर कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. ये चंदा ये सावरा तारे ग्वाल बाला ये चंदा ये सावरा हरि तारे ग्वाल बाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे जरी की पगड़ी बांधे सुंदर कितना
आपल्याला ऐकून एवढा आनंद व्हायला, पाहिल्यावर किती भगवंत आनंद होईल. करोडो सूर्याचं तेज यदादित्य गतम तेज, करोडो सूर्याचं तेज भगवंताच्या एका नखामध्ये समाविष्ट आहे. गुन्हा आला विटेवरे पितांबर धारी सुंदर जो. कळालं? मग या भगवंताचं रूप डोळ्यांनी बघावं, गुणगान कानाने ऐकावे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये डोळे कान डोळे टाळ्या वाजव मंडळी. भगवंताचं रूप डोळ्यांनी बघावा, गुणगान कानाने ऐकावे, मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं. बघा, वेद वेदांताचा अभ्यास होता सगळ्या संत महात्म्यांना. वेदाचा तो अर्थ अंबाशीची, सगळा अर्थ वेद वेदांचं ज्ञान होतं. पंच ज्ञानेंद्रिया, पंचकर्मेंद्रिया, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या इंद्रियामध्ये सगळ्यात जास्त पाप करणारे 3 इंद्रिय, त्या 3ही इंद्रियाचा क्रम सुरुवातीला लावला. डोळे कान त्याचे ठाई आणि मन पाये. सगळ्यात जास्त पाप डोळ्याचं. 100% आणीबाणीमध्ये 50% पाप कशाचं? 50% नवे त्याच्याही पुढे 50% पेक्षा. अभ्यासामध्ये असं बरेच ठिकाणी आढळून आलं, 50% नाही तर 50%च्या जास्त पाप डोळे करतात आपण. 10% पाप कान. किती टक्के झाली? मला कीर्तनात हिसाब येत नाही, कीर्तन झाल्यावर येत आहे. 60%. 10%, 20% पाप मन. किती झालं? 80%. अगोदरचे 60 आणि हे 20 किती झाले? 80. आता 20% राहिले. राहिलेले 20% पाप बाकी सारे इंद्रिय. विठाला विठाला म्हणून क्रमवारी लावली. बघा, नवे नाठामध्येही वर्णन आलं. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. ते तुम्ही वाजवायले म्हणून मला जमाय नाही, मला जमत नाही हा जेव्हा. बघा, अन्वय अर्थ त्याचा. सुशिक्षित मंडळी आहे, व्याकरणाच्या माध्यमातून अन्वय सांगतो. जेणे तू जोडशी नारायण, ऐशे वचन बोलाया दिले मुख. जेणे तू जोडशी नारायण, ऐशे रूप पाहावया दिले
डोळे जेणे तू जोडशी नारायण कथा कीर्तन ऐकण्यासाठी दिले कान जेणे तू जोडशी नारायण तीर्थयात्रा करण्यासाठी दिले पाय जेणे तू जोडशी नारायण श्रेष्ठ कर्म करण्यासाठी दिले हात दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे 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 माझे वाचे वा 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 मंडळी गोड नाम विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे हरी घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबा तुम्ही घ्या रे सुख महाविठोबाचे मुख 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 घे 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 माझे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबा घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे या चिमुकलय सठीण विठ्ठल महाराजांसाठी टाळ्या वाजवा वा वा काय? हे त्यांच्यामुळं सगळा रंग आहे बघा हा आणि लहान लेकरं म्हणजे भगवंताचं स्वरूप असते वा वा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद त्या अभंग सगळा बघून घ्या बघा सगळ्या इंद्रियाला विनंती केली जगद्गुरु तुकोबारायांनी घे घे माझे वाचे गोड नाम हा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मनात येथे धाव घे राही विठोबाचे बघा सगळी विनंती आहे इंद्रियांना आपण दिवसभरामध्ये पंचज्ञानेंद्रिया पंचकर्मेंद्रिया सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञात अज्ञात पातक होतात आपण म्हणतो आंधळे झालो आंधळे नाही झालो ज्या टायमाला जे बघायला पाहिजे होतं ते नाही बघितलं आणि भलतंच काहीतरी बघितलं म्हणून डोळे आपले डोळ्याची देवता नाराज झाली ज्या टायमाला जे ऐकायला पाहिजे होतं ते नाही ऐकलं म्हणून कानाची देवता नाराज झाली आपण म्हणतो मुक झालो ज्या टायमाला जे तोंडाला कामं किती आता मी बोलायलो हे एक काम आणि भागवत झाल्याबरोबर पुंडलिक वरद दुसरं कशाचं काम दुसरं जेवायचं आणि एक बोलायचं या दोन्हीच्याही माध्यमातून आपल्याकडून ज्ञात अज्ञात चुकी घडली माझ्यासारख्या एखाद्या महाराजाला तुम्हाला म्हणून बरं मी माझ्यासारख्या एखाद्या महाराजाला एखाद्या गरीब आई माऊलींच्या इथून आमंत्रण आलं आणि हा गेला तिथं जेवायला पण परिस्थिती गरीब असल्यामुळे त्या आई माऊलीनं बेसन भाकरी केली काय केली बेसन भाकरी यानं गुणानं जेवलं तिथं पण दुसऱ्या दिवशी श्रीमंताच्या घरून आमंत्रण आलं आता तिथं 4-5 गोड आटम 2-4 तळणवळणाचे आटम बासुंदी श्रीखंड हे असले सगळे आटम 10-20 आटम यानं मुकाट्यानं तिथं जेवायचं ना काही दोष लागत नव्हता यानं तिथं जेवत असताना कालचं ईच केलं कवाचं ईच केलं म्हणलं आज खूपच फार सुंदर बेत आहे म्हणलं जेवणाचा काल त्या म्हातारीनं मला जेवायला काय केलं म्हणलं नुसती तुम्ही म्हणता ना मोगळं जिव्हालालचा बली भोजना दूध घृत शर्करा पकवांना निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना म्हणून वाचेची देवता नाराज झाली बोलण्याच्या माध्यमातून निंदा घडली आपल्याकडून त्याच्यामुळं तोंडाची देवता नाराज झाली म्हणून सकाळी उठलं तेव्हापासून मायबाप एवढा मुद्दा घरी न्या रात्रीला झोपेपर्यंत
मनामध्ये असा निर्धार करायचा की जे काही व्यापार असेल, नोकरी असेल, शेती असेल, हे सगळं करत असताना मी कोणाला अपशब्द बोलणार नाही, कोणाला त्रास देणार नाही. जे काही कर्म असेल ते कर्म करणार, सत्कार्य, धर्मकार्य, गावाची सेवा, गोरगरिबांची सेवा करील, अशी दिनचर्या ठेवायची. आणि रात्रीला झोपत असताना अंथरुणावर बसायचं आणि दिवसभर काय केलंय त्याचा आठव करायचा. आपण झोपायलोत ना आता, मग आपण आज दिवसामध्ये काय केलंय, सकाळीपासून आतापर्यंत आपण काय केले, पूर्ण दिवसाची दिनचर्या आठवायची. आणि न जाणू कोणाला जर अपशब्द गेला असेल तर देवा माफ करा, उद्या नाही जाऊ देणार. कोणाची निंदा झाली असेल, आजच्या पुरतं माफ करा देवा, पण उद्या नाही होऊ देणार. कोणाला काही बोललो असतील, देवा माफ करा. काही वाईट वंगळ आचरण झालं असेल, माफ करा. मायबाप चुकतो आपण आणि नाव दुसऱ्याला ठेवतो. अशी जर दिनचर्या ठेवली ना, एक ना एक दिवस आपण सिद्ध महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. चुकतो आपण आणि नाव ठेवतो दुसऱ्याला. निंदा नाही करायची मायबाप. झालंय कीर्तन. आता एवढा दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला सुरू करतो. तुम्ही म्हणा मग हे काय करू लागला तू, एवढा दृष्टांत घरी न्या. एवढा दृष्टांत सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाची पूजा सांगतो जीवनातली, तेवढी पूजा आणि एवढा दृष्टांत बघू आणि कीर्तनाला समारोपाकडे घेऊन जाऊ. बघा, एका गावामध्ये विनोद्यास सोडून मायबाप, एका गावामध्ये 3 तपोनिष्ठ महात्मे आले. श्रीकांत महाराज तपोनिष्ठ संन्यासी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये भजन करीत बसले. दिवसभर भजन करायचं, संध्याकाळी जे गाव लागल त्या गावामध्ये जायचं, भजन करायचं, मुक्कामाला राहायचं. कोणाही भक्त असेल त्यांच्या घरी जायचं, जेवण करायचं, पुढच्या गावामध्ये जायचं. पाटील असं त्यांची दिवसभर तीर्थयात्रा सुरू, परिक्रमा सुरू. एका गावामध्ये भजन करीत बसले. सकाळीच्या ब्राह्मी मुहूर्तापासून त्या गावामध्ये 4 लोकांचं कुटुंब, मुलगा, वडील, सुनबाई, सासूबाई, असे 4 लोक. ते पारमार्थिक कुटुंब. सासऱ्यानं सुनबाईला सांगितलं, अगं आम्ही सगळे ते शेताला चाललोय 3 जण, तू आमच्या दुपारीचं जेवण घेऊन ये. एवढा मुद्दा घरी न्या मायबाप. कधीच कोणाची निंदा करायची नाही, त्याच्यासाठी सांगतोय. ते सुनबाईनं काम आवरलं. 11, 11:30 वाजले. स्वयंपाक टोपल्यामध्ये मांडला, डोक्यावर टोपलं घेतलं आणि निघाली. या साधू संतांचं, संत महात्म्यांचं सकाळीच्या 4 वाजल्यापासून भजन सुरू आहे हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. कोणीच बोलवायला आलं नाही. या गावात कोणी भक्त नसावा म्हणून आपण जाऊ पुढच्या गावामध्ये, म्हणून ते महात्मे बाहेर येऊ लागले आणि ही आई माऊली समोरून जाऊ लागली. महात्म्यांना बघितल्याबरोबर वारकऱ्याच्या घरची, विवेकी, ज्ञानी होती. तिनं विचारलं, महाराज कुठले? बाळा, साधूला नेमकं ठिकाण नाही सांगता येत. बहता पाणी आणि चलता साधू, असं साधूंचं जीवन. बरं जाऊ द्या बाबा, जेवण झालंय का? नाही बाळा, सकाळीच्या ब्राह्मी मुहूर्तापासून 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून भजन सुरू आहे. आम्हाला वाटलं तुमच्या गावात कोणी भक्त नाही म्हणून आम्ही चाललोय, उपवाशी आहोत. बाळा किती अवघड झाला. विचारलं नसलं तर बरं झालं असतं. स्वयंपाक डोक्यावर आणि महात्मे उपवाशी. हुशार ज्ञानी होती. तिनं सांगितलं, महाराज खोटं नाही बोलणार, स्वयंपाक आहे माझ्याजवळ, पण हा स्वयंपाक जर मी तुम्हाला दिला तर शेतातले उपवाशी मरतील. विनंती आहे महाराज, घरी चूल पेटलेली आहे, विस्तव आहे चुलीमध्ये, 10 मिनिटामध्ये तयार होणारा स्वयंपाक, त्याला म्हणायचं शेवयांचा भात केला तर चालेल का? काही हरकत नाही बाळा, तुझी जशी इच्छा. तिनेही महात्म्यांना घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर बैठकीमध्ये आसन दिलं. महात्मे बैठकीमध्ये बसले. चूल पेटलेली होती, काड्यामुळे त्याच्यामध्ये मोडून टाकल्या, त्याच्यावर पातेलं ठेवलं. 10 मिनिटामध्ये आधण आलं, शेवया बोटोळे टाकले, भात तयार झाला. 3 ताटामध्ये भात काढला, त्याच्यावर तूप टाकलं, काजूचं खीस, बदामाचं खीस, खोबरा खीस टाकलं, दूध टाकणार. एवढ्यामध्ये मालकाचं काहीतरी विसरलं म्हणून मालक घरी आले. मालकाने विचारलं, अगं का उशीर झाला? तिनं सांगितलं, महात्मे उपवास आहे, शेतालाच निघाले होते, पण उपवास आहेत म्हणून घरी आणलाय, स्वयंपाक केलाय, शेवयांचा भात केलाय, दूध टाकून आता त्यांना जेवायला वाढणार, एवढ्यामध्ये तुम्ही आले. त्यानं सांगितलं, बरं झालं दूध टाकू नको. आता बैठकीतल्या महात्म्यांना वाटलं आई माऊली पारमार्थिक दिसायली, पण हिच्या मालकाला महाराज लोक घरी आणलेलं आवडत नाही का न, असा विचार केला महात्म्यांनी. पण नाही, तिचा मालक तिच्यापेक्षाही हुशार होता, तिच्यापेक्षाही ज्ञानी होता. त्यानं सांगितलं, सकाळीचं दूध आहे, त्याच्यामध्ये थोडं बहुत पाणी घातलं असेल तू. माझ्या गुरु महाराजांनी सांगितलंय, संन्यासी महात्म्यांना पाणी घातलेलं दूध देऊ नये, हे माझ्या गुरु महाराजांचं वचन आहे. याच्यामध्ये थोडं बहुत पाणी घातलं. तिनं सांगितलं, मालक मग या टायमाला बिना पाण्याचं दूध आणू कुठून?
तू नको काही ताण घेऊ, मी जातो गोठ्यामध्ये. दुपारच्या 12 वाजता गाय गरीब होती, जातो गोठ्यामध्ये, 5 मिनिटं थांब फक्त. पडदिशी गोठ्यामध्ये गेला. गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर वासरू सोडलं, गायनं पाना सोडला. गाय गरीब होती, अर्धा लिटर दूध काढलं त्यानं, गाईचं दूध दोहन केलं, अर्धा लिटर दूध निघालं गाईचं. आणि गाईचं वासरू बांधत असताना, आपल्या भाषेमध्ये आखडत असताना, ती दुधाची चरबी म्हणा, कॅन्ड म्हणा, गुंडी म्हणा, चौत्र्यावर ठेवली आणि वासरू बांधायला गेला. काहीतरी दुर्दैव त्या कुटुंबाचं. मेलेला लालबुंद विषारी नाग आकाश मार्गाने घार घेऊन जात होती आणि त्याच्या विषयाचे 4-5 थेंब त्या दुधाच्या गुंडीमध्ये पडली. ओढाच्या गुंडीमध्ये पडल्याच्या नंतर यानं वासरू बांधलं, दूध पत्नीच्या स्वाधीन केलं. याला प्रकार माहीत नाही, पत्नीलाही माहीत नाही. तिनंही महात्म्यांच्या ताटामध्ये दूध टाकलं. दोघांनी महात्म्यांचं दर्शन घेतलं. महाराज जेवण करा. महात्म्यांनी ताटाला पाणी फिरवलं, आनंदानं जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकोर देणं आणि तिनंही महात्मे बैठकीमध्ये गतप्राण होईल. तीनही महात्मे बैठकीमध्ये मरून पडले. हाहाकार उडाला सगळ्या 5-50 खेळ्यामध्ये. मायबाप, चांगली गोष्ट असेल तिला पसरण्यासाठी वेळ लागल, पण वाईट घटना असेल ना, सोशल मीडिया सुद्धा कमी पडेल. सोशल मीडिया एवढ्या वेगानं पसरेल ती गोष्ट. 5-50 खेड्यामध्ये खळबळ उडाली. अमक्या अमक्याच्या घरी 3 महात्मे मेले, अमक्या अमक्याच्या घरी 3 महात्मे मेले. या मंडळीनं लोकांना तोंड दाखवायची लागत वाटायला लागली. कोण विचारलं तर काय उत्तर द्यावं, का मारले महात्मे असं कोण विचारत, उत्तर काय द्यावं. मायबाप, महिनाभर हे मंडळी घराच्या बाहेर निघाले नाही. महिनाभर स्वर्गामध्ये सगळ्या देव लोकांची मीटिंग भरायची दररोज. आणि मीटिंगचा विषय एकच, 3 महात्मे मेलेत. 3 महात्मे मेलेलं पाप द्यायचं कोणाला? पाप त्या आई माऊलीला द्यावं. तर ती ताई शेताला निघाली, त्यावेळेला स्वयंपाक बनवला, घरी आणून महाराजांना जेव घातलं. तिला कसं पाप द्या? पाप तिच्या मालकाला द्यावं. तर त्यानं दुपारच्या वेळेला महात्म्यांना बिना पाण्याच्या दुधासाठी दुपारच्या वेळेला गाईचं दूध दोहन केलं. पाप त्याला कसं द्या? पाप सापाला द्यावं तर मेलेला, पाप घारीला द्यावं तर तिचा धर्म आहे सापाला मारणं खाणं, खाद्य आहे तिचं ते. तिला कसं पाप द्या? पाप कोणाला द्यावं? मायबाप निर्णय लागत नव्हता. 1 महिन्याच्या नंतर या आई माऊलीने विचार केला, किती दिवस राहायचं घरामध्ये. कमरेवरती घागरी घेतली, पाण्याला आले हापशीवर. ऐका, दृष्टांत याच्यासाठी सांगतोय की निंदा केल्याच्या नंतर, कोणाला अपशब्द बोलल्याच्या नंतर काय होतंय त्याच्यासाठी दृष्टांत आहे. मुद्दा घरी घेऊन जा. हापशीवरती 80 वर्षाची एक आई माऊली, 80 वर्षाची एक म्हातारी. या माय माऊलीला बघितल्याबरोबर तिच्या मुखातून निंदास्पद वाक्य बाहेर पडलं. मेलीनं महिन्यापूर्वी जेवणामध्ये विष कालवलं आणि आता तोंडवरी करून पाण्याला आली, हिला लाज कशी वाटत नाही, असं वाक्य उच्चारल्याबरोबर स्वर्गातल्या साऱ्या देव लोकांनी सांगितलं, तिनंही महात्म्यानं मारलेलं पाप त्या म्हातारीच्या डोक्यावर टाकून द्या म्हणले. काय केलं होतं तिनं? काहीच नाही केलं, फक्त तोंडानं निंदा केली. मायबाप, तिनंही महात्म्यांना मारलेलं पाप तिच्या डोक्यावर बसलं. म्हणून जीवन जगत असताना खबरदारी सांभाळायची, विनाकारण त्याच्या पश्चात कधीच कोणाची निंदा करायची नाही. एवढा जरी मुद्दा नेला, कीर्तन सार्थक झालं. विठाला विठाला डोळे कान त्याचे ठाये, मन पाये राहो हे, निवारो निजाय माया. मग होईल काय? मायेवरती विजय प्राप्त होईल. ऐशी छाया जयाचे तुका मने समध्यान, ते हे चरण सुकुमार. डोळे कान त्याचे ठाये, मन पाये राहो हे, विठोबा रखुमाये. टाळी 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 मायबाप. विठोबा रखुमार, टाळी टाळी सगळेजण. विठोबा रखुमार, विठोबा
ज्यांनी भजन केलं कोटी कोटी धन्यवाद. याच ठिकाणी कीर्तनाच्या शेवेला सांगणार होतो 10-5 मिनटं, पण माझी वेळ संपली. 8:30 ते दररोज 8 ते 10, पण आज 8:30 ते 10:30 वाजले. 10:30 घडी पहा वाजले. बरोबर. पिंगळा म्हणा म्हणून त्यांची इच्छा झाली. आतापर्यंत मी तुम्हाला त्रास दिला का? नाही त्रास दिला. पण आता लेकरू म्हणून 1 मिनिट तर आम्ही जे बॅलेन्स भरलं होतं ते बॅलेन्स संपत आलं. पण तुम्ही टायमाला जे आजचे 10 यजमान आहेत पंग झाली त्यांची, तर ते पुंडलिक वर्धेहारी झाले तेव्हापासून ते बॅलेन्स खर्चलं जशाला तसं बॅलेन्स आमच्या सगळ्या मंडळीचं उभं राहून खर्चलं. चोपदारानं पावली खेळली, यायचंही संपलं. पण आता तुमचं जशाला 1 मिनिट खर्चू आपण बॅलेन्स. मायबाप सगळ्यांना आनंदानं झालंय आता. आते ही राम कहो जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम राम. जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम. हात वर घ्या सगळेजण, कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला. आदरणीय आमच्या भाऊच्या वारकरी संत YouTube चॅनलच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपला हा सप्ताह कीर्तन कधी ऐकायला मिळणार? करद्या साऱ्या महाराष्ट्राला. छोटंसं 65 गाव, पण एवढ्या अंतकरणातून सगळेजण भजन करायले. सगळेजण आले पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. भाऊ सगळीकडे फिरवा कॅमेरा. धन्यवाद मायबाप. भगवान भोलेनाथाला आनंद झाला पाहिजे, विटेवरच्या मालकाला आनंद झाला पाहिजे. धन्यवाद. आते ही राम कहो जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम राम. जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम. सुबह और शाम कहो राम राम राम. सुबह और शाम कहो राम राम राम.
वाटायला की नाही आता सुरू झालं, पण संपलंय सगळे. हो हो हो, होणार आहे, होणार आहे. हाय माझ्या ध्यानात. ते कीर्तन सुरू होतं. बसा बाबा आता दमन बसा. आणि कीर्तन झाल्यावर जात होतो, रस्त्यानं जात असताना दोघं जण म्हणले, महाराज किती म्हणला भजन करा, पण आम्ही भजनच केलं नाही, टाळी वाजली नाही. फशीला आम्ही त्याला. कोणाला? महाराजाला. आता महाराज फसला का हेच फसले? एक जण एसटी मध्ये बसला, पाठीमागच्या दरवाजातून तिकीट काढलं, पुढच्या दरवाजातून खाली उतरलं, बेंचवर बसलं आणि हसायला लागला. हा 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 हा. बाजूच्यानं विचारलं, काहून हसायला? म्हणला कंडक्टरला फशीलं म्हणला पठ्यानं. म्हणला कस काय? म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. काय म्हणलं ते? तिकीट काढलं, आता कंडक्टर फसलं का हेच फसलं? लंका कोणाची? जाळली कोण? मालकानं, हनुमंतरायानं. शेपटीला बांधायला चिंध्या रावणाच्या, वरी टाकायला तेल रावणाचं, काड्याची डब्बी रावणाची, पेटून देणारे रावणाची, जळाली कोणाची? हनुमंतरायाचं काय गेलं? सप्ताह कोणाचा? आता कळालं तुम्हाला. सप्ताह कोणाचा? गाववाल्याचा. फाळा कोणाचा? गाववाल्याचा. महाराजाला पाकिट कोणाचे? अन्नदानाच्या पंक्ती कोणाच्या? आणि त्यानं भजन नाही केलं, महाराजाचं काय? मायबाप हे जे केलं ना, ज्याचं त्याच्या सोबत येणार आहे. आणि हे जर मग आता जन्म मिळून नाही कळालं, हे जर नाही कळालं मग दुसरा येईल, हे जर नाही कळालं.
तुमची ही सप्ताहाची परंपरा आहे. बसा बाबा. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सिद्धीला जावी. तुम्हा सर्व मायबापांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं. या सप्ताहामध्ये सुरुवातीच्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत जे जे अन्नदाते पंक्ती देतात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळेजण. या सप्ताहामध्ये जे काही पैशाच्या स्वरूपामध्ये ज्यांनी काही फाळा दिला असेल, दान दिलं असेल, एकदा त्या सगळ्या मंडळींसाठी टाळ्या वाजवा सगळे. इथं दिलं ना मायबाप, 4 कोटीचं जरी घरी काही काम केलं तरी ते आपल्या नावे नाही लागत बघा. आणि इथं 10 रुपये जरी दिले तरी तुमच्या नावे लागल्याशिवाय राहत नाहीत. करा हरिभक्ती परिलोकी येईल कामा. तुम्ही म्हणताल महाराज मोकळं नाही. जैशी घरीची संपत्ती तैसेची औदार्य धैर्य वृत्ती. मा परत्र आणि कीर्ती कान व्हावे. या लोकामध्ये कीर्ती होईल नवल नाही म्हणले माऊली. परलोकामध्ये सुद्धा तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परलोकामध्ये सुद्धा 10 रुपये जरी खर्च केले सत्कार्यामध्ये, धर्मकार्यामध्ये, गावाच्या सेवेमध्ये, गोरगरिबांच्या सेवेमध्ये, तर ते आपल्या नावे लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या ज्या मंडळींनी पैसे दिलेत, पैशाच्या स्वरूपामध्ये जे काही फाळा असेल ते फाळा दिलाय, त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. या सगळ्या गुणीजन मंडळींनी चांगली साथ दिली, यांच्यासाठी एकदा टाळ्या. सगळी शूटिंग उभं राहून केली चित्रीकरण आमच्या ओम भाऊनी, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. हा बापा 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 शिष्टीमवाले राहिले ना. हा ते शिष्टीमवाले याचं नावही नाही बघा. डाखोरे साऊंड सर्व्हिस, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. कोणीकडे वेळ गेला मला तरी कळलं नाही बघा. काय आपल्या गावातली रंगदेवता. याच ठिकाणी शेवेला पूर्णविराम आहे. बोलण्याच्या ओघामध्ये वेडावाकडा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष आणि घेण्यासारखा असेल, भगवंताचं समजून जीवनामध्ये आचरण्यात आणा. नक्कीच सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपुली या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. कीर्तन जर आवडलं तर तुम्ही म्हणताल आयरवाडीच्या महाराजानं कीर्तन बरं केलं, असंच म्हणताल ना. आणि हेच आमच्या देवाचा मोठेपणा आहे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे. बोलून घेतात देव, सगळं करून घेतात देव, पण नाव होतं आमच्यासारख्या येड्याचं. हे आमच्या देवाचा मोठेपणा. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. म्हणून पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनो. हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश. तुम्हाला उपदेश मुळीच नाही मायबाप. तुमच्या आशीर्वादाचं फळ तुमचे बडबडिलो शेष. म्हणून तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरे ज्ञानेश्वर माऊली.